different tissue in our body absorb the X-ray. In our body, bones, muscles, tissue, and different parts of the body can pain or any complication. If patient complaining of cough or pain or any accidental, at that time we will do the X-ray in different part of the body. Suppose the X-ray chest, X-ray hand, X-ray foot, X-ray lower limb. We will discuss only X-ray chest in the respiratory point of view. Different tissue in our body absorb the X-ray in different tissue in our body absorb the X-ray at different extent. Means ज्यावेळेस आपण एक्सरे करतो तो बॉडी मध्ये डिफरंट पार्ट त्याचे ऍब्झॉर्ब करून घेतो. म्हणजे मी तुम्हाला बोलतोय तर तुमचे कान जास्त ऍब्झॉर्ब करतात, त्यानुसार तुमचं माइंड सुद्धा करतं. तर बोन मध्ये सगळ्यात हायर ऍब्सॉर्प्शन असतं. तर बोन कसं दिसणार तुम्हाला? व्हाईट दिसणार. एक्सरे केला बोन ऍब्झॉर्ब तर बोन असा हा व्हाईट दिसणार. हे बोन व्हाईट सगळे. टिश्यू जे समवेअर इन द मिडल ऍब्सॉर्प्शन, तर ते टिश्यू जे दिसतात तर टिश्यूचं काही इंजुरी असेल तर ते ग्रे कलर दिसतो. आणि जिथे एअर आहे, आता लंग मध्ये काय असते? एअर असते, तर लंग मध्ये पूर्ण ब्लॅक दिसणार. तर एक्सरे मध्ये बोन व्हाईट दिसणार, टिश्यू ग्रे दिसणार आणि एअर ही ब्लॅक दिसणार. दिस इज नॉर्मल. दिस इज अ बोन, दिस इज अ एअर, दिस इज अ बोन व्हाईट, दिस इज एअर and this is white is a tissue, this is a heart, normal. ठीक है. Systemic X-ray interpretation, identification म्हणजे suppose patient name is Kuber and he is right on the Nadim name, there is different X-ray. पेशंट कधी कधी दुसराच एक्सरे घेऊन येतो की बाबा चुकीने टेक्निशियन कडून वेगळा जातो किंवा मग दुसऱ्या घरचेच दोन पेशंट असतात. तर अगोदर पेशंटचाच एक्सरे आहे का फर्स्ट, त्याच्यावर पण एक नाही झालं आपल्याला तर मेल फिमेल सुद्धा डिफरन्स करता येतो किंवा ब्रेस्ट वगैरे दिसतात का. आणि मेलचा एक्सरे, मेल पेशंट तुमच्याकडे ब्रेस्ट दिसतात क्लिअर तर डिफरंट एक्सरे. तर आयडेंटिफिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर आपल्याला टेक्निक शिकायची. टेक्निक म्हणजे एक्सरे कसे काढायचे, काय काढायचं आणि इंटरप्रिटेशन की त्याचं डायग्नोसिस कसं करायचं. ओके. तर आयडेंटिफिकेशन करेक्ट पेशंट नावानुसार करेक्ट डेट अँड टाइम. त्यांनी कधी कधी आजचा एक्सरे काढलाय आणि तो जुना एक्सरे आपल्याला दाखवतो. डेट अँड टाइम पाहिजे. करेक्ट एक्झामिनेशन म्हणजे काय? राईट वर्सेस लेफ्ट. कधी कधी काय होतं की पेशंट उलटा एक्सरे काढला त्याच्यामुळे सुद्धा होतो. कधी कधी मग हार्ट जे आहे तुमचं हार्ट जे लेफ्ट साईडला असतं डेक्स्ट्रोकार्डिया असतं, मग हार्ट वेगळ्या साईडला असतं. मग त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होतं. ईसीजी मध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं. त्यानंतर राईट वर्सेस लेफ्ट आहे का, तर कसं ओळखणार राईट वर्सेस लेफ्ट कसं ओळखणार तुम्ही? तर स्टमक कोणत्या साईडला असतं आपल्या? लेफ्ट. तर गॅस्ट्रिक बबल जे असतात ते आपल्याला बघायचं लेफ्ट साईडला आहेत का. तर नॉर्मल एक्सरे जो राहतो तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक बबल जे दिसतात ते गॅस्ट्रिक बबल्स त्याला आपण हे जे दिसलं दिस इज गॅस्ट्रिक बबल. तर म्हणजे हा लेफ्ट साईड ही बरोबर आहे आणि ही राईट साईड. ठीक आहे. लेफ्ट साईडला इयर असते इथं. तर एक्सरे ऍब्डॉमिन ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस दिस इज डायफ्राम. ठीक आहे. ही जी लाईन होती आणि गॅस्ट्रिक बबल की लेफ्ट साईडला आहे म्हणजे ही लेफ्ट साईड आहे, ही पेशंटची राईट साईड आहे आणि हे बरोबर आहे. ठीक आहे. तर राईट वर्सेस लेफ्ट ओळखण्यासाठी तुम्हाला तो एक पॉईंट लक्षात ठेवायचा. बाबा उजवी साईड पेशंटची कोणती, राईट साईड कोणती. समजा यांनी उलट नाव टाकून दिलं एक्सरे टेक्निशियननी तर तुम्ही कन्फ्युजन होऊन जाणार. बाबा राईट साईडला स्टमक कसं काय आलं, स्टमक लेफ्ट साईडला आलं. आता हे जरा उलट काढलं. आता हे लेफ्ट साईडला गेलं, राईट साईडला आलं. जे लेफ्टला पाहिलं होतं राईटला आलं, उलट. मग तुम्ही इंटरप्रिटेशन करू शकणार नाही. ठीक आहे. अँड देन कम्पेअर द एक्सरे. What is the technique? Complete examine the patient. All views. Enter anatomical area including. आता म्हणजे काय टेक्निक की तुम्हाला कोणता एक्सरे करायचा. तर डॉक्टरने आपल्याला सांगितलं की एक्सरे पीए व्ह्यू, एक्सरे एपी व्ह्यू, एक्सरेचे जे टाइप्स आहेत एक्सरे चेस्टचे, एक्सरे राईट लॅटरल, एक्सरे लेफ्ट लॅटरल, एक्सरे डेक्युबिटस. म्हणजे पेशंटला जसं डॉक्टरला वाटतंय की बाबा ह्या पेशंटला निमोथॉरॅक्स आहे किंवा टीबीचा आजार आहे किंवा ऑन ऑस्कल्टेशन त्याला लंग ब्रेथ साऊंड ते इथं कमी आहे किंवा काल आपण ऍडमिट केला पेशंट निमोथॉरॅक्सचा, तर आपल्याला कोणता व्ह्यू घ्यायचा आहे. किंवा पेशंटला आता पेरिकार्डियल इफ्युजन आहे. आता हा पेरिकार्डियल इफ्युजन आहे लंग मध्ये, लंगच्या बाजूला त्याला इफ्युजन आहे किंवा कार्डियक टेम्पोनल आहे तर त्याला डेक्युबिटस व्ह्यू म्हणतात. तर डेक्युबिटस व्ह्यू आपल्याला घ्यावा लागणार. हा बोला. एंटायर अनाटॉमिकल एरिया इन्क्लूड करत आहेत आपल्याला ज्यावेळेस आपण एक्सरे लिहून देतो त्यावेळेस. ठीक आहे. दिस इज अ एक्सरे शोल्डर. दिस इज एक्सरे लेफ्ट shoulder. If patient complaining of the left sided shoulder pain, then do a
एक्सरे लेफ्ट शोल्डर, दिस इज द राईट टेक्निक. की फक्त शोल्डरच तुम्हाला घ्यायचं, शोल्डर सोबत तुम्हाला आता लंग दिसणार. ठीक आहे. टेक्निक्स मध्ये प्रोजेक्शन आणि क्वालिटी ऑफ द फिल्म, की तुम्ही जी एक्सरेची ही आता क्वालिटी, एक्सरेची क्वालिटी कशी, कधी कधी कागदावर येतात, कधी कधी पहिल्या जुन्या काळात ते आपले मोठे अंधारात फिल्म करायचे, तुमच्या आई वडिलांची बघितली असतील, आणि आता डिजिटलचा आहे एक्सरेचा जमाना. तर फर्स्ट डिटरमाइन द फिल्म, तो पीए, पीए मीन्स पोस्टेरो अँटेरियर आहे का अँटेरो पोस्टेरियर आहे, की हा एक्सरे कसा काढला ते तुम्हाला कसं कळणार. पेशंटची प्लेट अशी जर ठेवली आणि रे पाठीमागून येत आहे, रे पाठीमागून येत आहे, तर अँटेरो पोस्टेरियर झाला, आणि हा समोरून येत आहे तो पोस्टेरो अँटेरियर झाला. ठीक आहे. तर पीयू एक्सरे पेनिट्रेट थ्रू द बॅक ऑफ द पेशंट, म्हणजे फिल्म समोर राहणार आणि पाठीमागून एक्सरेची प्लेट येणार, समोरून एक्सरेची प्लेट येणार आणि एक्सरेचे रेज पाठीमागून येणार, तर त्याला पीएव्ही म्हणतात. एपीव्ही, द एक्सरे पेनिट्रेट टू द फ्रंट ऑफ द पेशंट ऑफ द फिल्म. तर हे कम्पेरिझन झालं. तर आणखी ह्याच्यामध्ये एपी आणि पीए मध्ये कम्पेअर कसं करायचं, द विड्थ ऑफ द हार्ट, हार्टची साईज आणि मिडॅस्टिनमची साईज ही एपीव्ही मध्ये मोठी दिसते. हे जे मिडॅस्टिनम आहे, दिस इज अ मिडॅस्टिनम आणि दिस इज हार्ट. जर हा पीएव्ही जर एपीव्ही जर घेतला तर त्याच्यामध्ये ती जास्त दिसणार. ऑल एक्सरे इन द आयसीयू, आयसीयू मध्ये जे बी पोर्टेबल एक्सरे करते ते एपीव्ही असतात, आणि नॉर्मली आपण ओपडी बेसवर पीएव्ही करतात, पोस्टेरो अँटेरियर. आयसीयू मध्ये पेशंट हा झोपलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्या पाठीखाली आपण प्लेट ठेवतो आणि वरून एक्सरे टाकतो, तर ते एपीव्ही राहतात. अँटेरो पोस्टेरियर, अँटेरो समोरून रेज चालले अँटेरो पोस्टेरियर, पाठीमागून रेज चालले पोस्टेरो अँटेरियर. ओके. देन पोझिशन, पोझिशनची टेक्निक, त्याच्यामध्ये आता पोझिशन तुम्हाला सांगितलं की इरेक्ट पोझिशन म्हणजे 45 डिग्री मध्ये घ्यायचं का सुपाईन घ्यायचं का लॅटरल पोझिशन मध्ये घ्यायचं पेशंटचं एक्सरे, तर त्यानुसार दिस इज द पेशंट स्टँडिंग पोझिशन. ठीक आहे. टेक्निक पेनिट्रेशन, ओव्हर पेनिट्रेटिंग द डार्क फिल्म कॅन बी ऑब्झर्व सब टोटल पॅथॉलॉजी. तुम्ही जी रेज जाणार आहेत त्यानुसार तुम्हाला रेजची डेन्सिटी ठरावं लागते, 50 ते 55 पर्यंत ठेवायची, बोन बघायचा काय जास्त, त्यानुसार टेक्निशियनला ते माहित असते की त्यानुसार ते ठेवतात, आणि त्यानुसार तुम्हाला एक्झॅक्ट पॅथॉलॉजी आपल्याला पाहायची. अंडर पेनिट्रेटिंग द व्हाईट फिल्म मे गिव्हन अ इम्प्रेशन ऑफ अ डिफ्यूज इन्क्रीज डेन्सिटी. इफ अंडर पेनिट्रेटिंग यू विल नॉट टू एबल टू सी द थोरॅसिक वर्टिब्रा. जर पेशंटनी आपल्याला पेशंटला एक्सरे सांगितला आणि टेक्निशियन जर व्यवस्थित नसत आणि टेक्निशियननी रेज व्यवस्थित सोडले नाहीत, त्याच्यात रेज व्यवस्थित सोडले, जसं मोबाईलची लाईट आहे तुम्ही डार्क मोड मध्ये ठेवला तुम्हाला दिसायला त्रास होतो, आणि तुम्ही नंतर तो रेड कमी डार्क रेड कमी केला तर तुम्हाला व्हाईट व्यवस्थित सगळं दिसतं. तसंच जर रेज व्यवस्थित नसेल तर तुम्हाला पूर्ण बोनी दिसणार नाही आणि एक्सरे सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. अंडर पेनिट्रेटिंग म्हणजे कमी रेज सोडले किंवा जास्त सोडले तर एक्सरे हा खराब दिसणार. ऍडिक्वेट फुल इन्स्पिरेशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही आता एक्सरे काढतायत आणि एक्सरे काढतायत आणि पेशंटला जर टेक्निशियनने सांगितलं फुल इन्स्पिरेशन घ्यायला होतं, म्हणजे जोरात हवा घेऊन मी जर श्वास धरलाय तर पूर्ण लंग मध्ये माझ्या 4.5 ते 5 लिटर एअर राहणार आहे, आणि त्या एअरमुळे तुमचे लंग्स एकदम चांगले दिसणार आहेत. नॉर्मल इरेक्ट इन्स्पिरेटरी एक्सरे शोज 9.5 to 10.5 पोस्टेरियर रिब्स. जर आपल्याला पोस्टेरियरच्या आता ह्या ज्या रिब्स दिसतात त्या पूर्ण अँटेरियर साईडचे दिसतात. जर तुम्ही पूर्ण इन्स्पिरेशन केलं, हे पूर्ण जे ते अँटेरियर साईडचं पूर्ण इन्स्पिरेशन व्यवस्थित केलं तर पोस्टेरियर साईडचं तुम्हाला व्यवस्थित दिसायला काही प्रॉब्लेम येणार नाही. लेस इन्स्पिरेशन अपियर्स डिफरन्स टू डेन्सिटी. Diaphragm evaluated causing heart and mediastinum to be appear enlarged. म्हणजे काय की ज्यावेळेस तुमचं एक्सरे पेनिट्रेटिंग व्यवस्थित नाहीये तर त्यावेळेस तुम्हाला काय डायफ्राम इलिव्हेटेड लागणार किंवा हार्ट वेगळंच दिसणार आणि तुमचं मिसडायग्नोसिस होणार. तर तुम्ही ज्यावेळेस एक्सरे ऍडवाइस करतात ते तुम्हाला माहित पाहिजे की एक्सरे व्यवस्थित काढलाय का नाही. जर तुम्हाला एक्सरे व्यवस्थित काढलेला माहित नाहीये तर तुम्ही डायग्नोसिस व्यवस्थित करू शकणार नाही. मग काय रेफर टू चेस्ट फिजिशियन, रेफर टू मेडिसिन, ही प्रॅक्टिस नाही करायची. तुम्हाला त्या एक्सरे मध्ये कळलं पाहिजे की याला न्यूमोनिया आहे का ILD आहे का त्याच्यात पाणी झालेलं आहे का पू झालेला आहे का फंगल बॉल झालेला आहे. त्यानुसार फंगल बॉल हे सगळे डिफरन्शियल डायग्नोसिस तर तुम्हाला बेसिक कळलं पाहिजे की ॲबनॉर्मल एक्सरे आहे का नॉर्मल एक्सरे आहे. ठीक आहे. रोटेशन डिटरमाइंड बाय ऑब्झर्विंग द इक्वल डिस्टन्स बिटवीन द medial clavicle head and spinous process of the thoracic vertebral body. जर मला पेशंटला आता मिडॅस्टिनल विंडो घ्यायचा आहे किंवा आपल्याला थोरॅसिक बघता कार्डियाक सुद्धा बघायचं आहे आणि कार्डियाक मध्ये आपल्याला वाटतं की कार्डियाक टेम्पोरल आहे किंवा पेरिकार्डियल डिफ्युजन आहे तर त्याला रोटेशन मध्ये घ्यावं लागतं. राईट लॅटरला तर पूर्ण बॉडी राईट लॅटरला फिरून त्या रोटेशन मध्ये आपल्याला एक्सरे घ्यावं लागतो. ठीक आहे. तर हे मिडॅस्टिनम
आणि क्लॅव्हिकल हे पूर्ण क्लिअर दिसायला पाहिजे. तुमचं रोटेशन वगैरे आणि फिल्म व्यवस्थित दिसणार. ठीक आहे. सिस्टमिक एक्सरे म्हणजे आपण आता आयडेंटिफिकेशन बघितलं, टेक्निक सुद्धा बघितलं. आता इंटरप्रिटेशन. तर इंटरप्रिटेशन कसं करायचं, हाऊ टू इंटरप्रिट दिस पार्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर हेल्थ वर्कर दॅट वर्कर वर्क्स इन द एक्सरे डिपार्टमेंट. आणि आपल्यासाठी सुद्धा किंवा एक्सरे टेक्निशियनने दिलाय, 500 रुपये भरले, एक्सरे झाला आणि लगेच रेफर करतो, आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की तो एक्सरे बरोबर काढलाय का नाही. तर इंटरप्रिटेशन. तर इंटरप्रिटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ऑल technician also and doctor also. You have to diagnose the patient on this X-ray. First view, contrast, lines, ribs, clips, all portable located. म्हणजे काय एक्सटर्नल मटेरियल मध्ये काय आहे की एक्सटर्नल मटेरियल मध्ये एखाद्याने आता फिमेल आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे किंवा इंटरनल कपडे घातलेले आहेत, तर त्याच्यामध्ये कुठं साडीला पिन लावलेली आहे, किंवा मेल आहे त्याच्या गळ्यात लॉकेट वगैरे आहे किंवा काहीतरी घातलेले, तर तुमचं ते सगळं कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला सगळं येऊन जाणार. ठीक आहे. बोन्स असतील तर बोन्स मध्ये तुम्हाला काय काय बघायचं, फ्रॅक्चर बघायचं की बाबा बोन्स मध्ये क्लॅव्हिकल फ्रॅक्चर आहे का, रिब फ्रॅक्चर आहे का, किंवा एखादा आता आपण हाताचं एक्सरे बघितलं तर डिसलोकेशन वगैरे काय आहे का. ठीक आहे. आणि मॅक्झिमम मिनरलायझेशन म्हणजे बारीक बारीक गोष्टी आपल्याला सगळ्या बघायच्या. सॉफ्ट टिश्यू मध्ये बघायचं का सिमेट्रिकल आहे का आणि त्याचं कॅल्सिफिकेशन झाले का, आर्थो साईडला तिथे. देन डायफ्राम अँड बिलो. तर तुम्ही आपल्या लंग मध्ये बघितलं, बोन बघायचं आपल्याला, त्याच्यानंतर एक्सटर्नल काही मटेरियल आहेत का, किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दुसरं काही त्याच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे काही झाले का, आणि असिमेट्री आहे काय. तर बिलो आता लंगच्या खाली आलं तर डायफ्राम आहे का, डायफ्राम मध्ये फ्री एअर दिसायला पाहिजे. ही जी आहे ती फ्री एअर आहे, छोटी असते ती फ्री एअर असते, फ्री एअर. एअर व्यवस्थित आहे का त्याच्यात. ओके. देन डायलेटेड बॉवेल लूप्स आहेत का, तर खाली जे आता डायफ्रामच्या खाली जो ऍबडॉमिन येतो त्या ऍबडॉमिन मध्ये डायलेटेड लूप्स आहे का. If patient not passing the stool or distension of the abdomen complaining, then you have to suspect that this is a intestinal obstruction, intestinal perforation. जर त्यात एअर फ्लुइड लेवल आहे तर ते पूर्ण तुमचं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईनचे एक्सरे आहेत, तर त्याच्यामध्ये अब्डोमिनल एक्सरे मध्ये मग तुम्हाला कळणार किंवा ऑब्स्ट्रक्शन आहे का काय. मग त्या पेशंटला आपल्याला इनिमा द्यायचा आहे. तर नेक्स्ट आपल्याला इंटेस्टाईन, कालचा पेशंट आहे ना. लंग फिल्स आणि मिडॅस्टिनम. लंग फिल्स आणि मिडॅस्टिनम व्यवस्थित आहे का, असिमेट्रिकल आहे का, सेंट्रल मिडॅस्टिनम, मिडॅस्टिनम जे सेंट्रल आहे का. देन यू हॅव टू डायग्नोज द पेशंट, कन्सोलिडेशन आहे का लंग मध्ये, किंवा ओपॅसिटी आहे का, किंवा नोडुलर रिजन आहेत का, आणि व्हॅस्क्युलर मार्किंग कशात. आता तुम्ही म्हणता सर हे व्हॅस्क्युलर मार्जिन काय आहे का, त्या पॉइंट मध्ये आपल्याला कुठं कुठं काय आहे. तर सगळेजण एक एक एक्सरे हातात घ्या, दोघात घ्या, तुमच्याकडेच लक्षात घ्या, ते हातात येतात सगळ्यांना कळलं तुम्हाला कुठं आहे. भरपूर एक्सरे एक्सरे म्हणजेच बसलो आपण. एवढे एक्सरे कुठे काढायचे म्हणजे 500 रुपयाला यायचे. झाले का. सगळ्यात महत्वाचा लंग मध्ये मी पहिल्यांदा प्रत्येकाला सगळं सांगतो, आणि प्रत्येकाला ऍटलीस्ट आजच्या लेक्चर मध्ये ऍटलीस्ट तुम्हाला अनाटॉमी जरी कळली तर पुढे तुम्हाला तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता की प्लुरल डिफ्युजन एक्सरे, डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ प्लुरल डिफ्युजन, तर तुम्हाला लगेच गुगलवर दिसून जाणार. तर सगळ्यात महत्वाचं आता एक्सरे सुरू केला तर पहिल्यांदा आपल्याला ट्रकिया बघायचा. तर ट्रकियामध्ये एअर असते का नसती, असते. तुम्हाला ट्रकिया दिसतो सगळ्यांना, इथे दाखवतो ट्रकिया, दिसेल हा ट्रकिया इथं दिसला, हा ट्रकिया. तर एअर आहे म्हणजे ट्रकिया आहे, आणि दुसरीकडे एअर कुठे राहणार, लंग मध्ये राहणार. तर बाजूचे दोन लंग, ब्लॅक कलर जो दिसतोय तो ट्रकिया आणि हे लंग. ह्याच्यामध्ये आणखी कुठं कुठं ब्लॅक कलर दिसतील त्याच्यानंतर ते डिफरन्शियल डायग्नोसिस राहते. समजा ट्रकियाच्या वर तुम्हाला इथे जर एअर दिसली, हे क्लॅव्हिकल ह्याच्यावर, तर सबक्युटेनियस एम्पायझम म्हणून जाणार. आता ह्याच्यात नाही, हे डिफरन्शियल डायग्नोसिस की तुम्हाला आता एअरच बघायची. फक्त आधी कुठं बघायचं, पहिल्यांदा ट्रकिया बघायचं. ट्रकिया सेंटर आहे का, ट्रकिया कुठं हलणार आहे का, राईट लेफ्ट, तर ट्रकिया सेंटर आहे का. ही ट्रकिया इज द सेंटर, मिडॅस्टिन इज द सेंटर, डायफ्राम बोथ आर नॉर्मल अँड गॅस्ट्रिक गॅसेस लेफ्ट म्हणजे एक्सरे आपला नॉर्मल निघाला. ठीक आहे. त्यानंतर हे जे व्हाईट आता बघायचं आपल्याला, व्हाईट मध्ये पहिले रिब बघा. आता पूर्ण व्हाईट रिब दिसतात तुम्हाला, दिसते पूर्ण रिब दिसणार. त्याच्या वर जर बघितलं तुम्ही मोठा तर क्लॅव्हिकल दिसणार.
हे जे मोठे दोन क्लाविकल, सगळ्यात पहिल्यांदा क्लाविकल, हे दिसले क्लाविकल. तर क्लाविकल मध्ये आपल्याला क्लाविकल फ्रॅक्चर आहे का, क्लाविकल कसं आहे ते आपल्याला पाहिजे. हे क्लाविकल, ठीक आहे. दिस इज ट्रकिया ब्लॅक, दिस इज लंग ब्लॅक अँड देन क्लाविकल. आता व्हाईट मध्ये आणखी काय बनणार, बोनी पार्ट. बोनी आपल्याला काय काय दिसणार आहे, ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे. तर हे ब्लॅक झालं, तर व्हाईट मध्ये हे सगळे रिप्स दिसणार तुम्हाला, ठीक आहे. हे सगळे रिप्स आहेत, ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला आता हार्ट, हे पूर्ण जे मधलं राहतं हे हार्ट आहे, व्हाईट कलरचं हार्ट आहे. हार्ट कसं असतं, आपण अनाटॉमिकल पोझिशन अशी धरतो. एक्झामला आपण हार्टची पोझिशन धरा म्हणलं अनाटॉमिकल फर्स्ट, तर आपण हार्ट असं धरतो. तर लोअर एंड इथं राहतं, तर ते हे लोअर लेफ्ट साईडला असं हार्ट, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट काय पाहिजे. आता हे कार्डिओ जी राहते, कार्डिओ डायफ्रागमिक अँगल, म्हणजे हा जो अँगल आहे हा कार्डियाकचा पॉइंट आहे आणि हा डायफ्रामचा, ठीक आहे. कार्डिओ डायफ्रामिक अँगल झाला, ओके. इथं जे व्हाईट दिसतंय तुम्हाला, आता दुसऱ्या एक्सरे मध्ये असेल, हे जे व्हाईट दिसतंय दिस इज पल्मोनरी आर्टरी. मग पल्मोनरी हायपर टेन्शन मध्ये ती डायलेटेड होऊन जाते, दिस इज पल्मोनरी आर्टरी, ठीक आहे. आणखी बोनी मध्ये तुम्हाला काय दिसणार, काय आहे, ह्युमरस. इकडे बोन, बोन म्हणजे काय, पाठीमागचं क्लॅव्हिकल, स्कॅपुला. त्यानंतर हे क्लॅव्हिकल, हे पाठीमागचे जे दिसतात ते वर्टिब्रा दिसतात. 10 मिनिटांनी फोन कर, मी लेक्चर घेतो खाली. हे सगळे वर्टिब्रे, हे क्लॅव्हिकल, हे ह्युमरस आणि हे स्कॅपुला, हे सगळं बोन झालं. त्यानंतर हा ट्रकिया, ट्रकियामध्ये इयर आहे आणि हे लंग. आता ह्याच्यामध्ये कार्डिओ फ्रेनिक अँगल, नंतर हे हार्ट तुमचं. आता ह्याच्यात बारीक बारीक डायग्नोसिस, पेशंट ब्रेथलेस आहे, ही पल्मोनरी आर्टरी तुमची. पल्मोनरी आर्टरी मध्ये पल्मोनरी हायपरटेन्शन वगैरे काय आहे का आपल्याला बघायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पल्मोनरी कोनस आहे, हा जो दिसतोय असं कोण दिसतो प्रत्येकाच्या एक्सरे मध्ये, हा दिसला, हा इथं आहे. त्याला अॉर्टिक नॉब म्हणतात. अॉर्टा जी जाते मेन आपली वेसल, अॉर्टिक नॉब, ठीक आहे. अॉर्टिक नॉब आणि त्याच्याच बाजूला जे राहतं हा अँगल, हा अॉर्टिक नॉब आणि इथंच करायला असतो. आता अनाटॉमी सगळी शिकायची, अॉर्टिक नॉब आणि करायला, ठीक आहे. आणि फिमेल जर असेल, आता ह्या एक्सरे मध्ये फिमेल तर ब्रेस्ट शॅडो दिसणार तुम्हाला. ही जी नॉर्मल आहे, आता हे तुमचे टिश्यू दिसते, हे टिश्यू, आणि हा फिमेलचा एक्सरे, ही ब्रेस्ट दिसले. हे डायफ्राम झाले ना, तर ब्रेस्ट. मेल फिमेल आहे का, आता हा मेल आहे, ह्याच्यात पुढे ब्रेस्ट दिसतंय का, हे बघा, हे पूर्ण मेलचे, ही फिमेलचा एक्सरे. फिमेलचा एक्सरे तर काय इथे लिहिलंय, पार्वतीबाई बनसोड. तुमच्याकडे आता कोणाकडे फिमेलचा असेल तर आहे का, कोणाकडे आहे का, कुठं मेल आहे माझं, आहे का, हा हे ब्रेस्ट शॅडो. त्याच्यानंतर हा जो अँगल राहतो कॉस्टोफ्रेनिक अँगल तुम्हाला सांगितलं, आणि हे कार्डिओथोरॅसिक अँगल. त्याच्यानंतर ही पल्मोनरी, आता आर्टरी इथे एक बघितली तर सेम इकडल्या साईडला सुद्धा पल्मोनरी आर्टरी मेन ह्याच्यात असणार. हार्टच्या इथं पल्मोनरी आर्टरी राईट आणि लेफ्टला. तर जी लेफ्टची जी राहते ती आता हार्ट मुळे आपल्याला दिसत नाही, आणि हे जे अँगल जो खालचं जे ते डायफ्राम, ठीक आहे. हे नॉर्मल एक्सरे. सगळ्यांना पार्ट कळले का काय बघायचे. दिस इज द डिफरन्शियल पार्ट ऑफ द लंग. लंग मध्ये हे आपल्याला पार्ट बघायचे. पहिलं बोनी बघायचं पूर्ण व्हाईट, एअर बघायचे, नंतर टिश्यू बघायचे, ठीक आहे. आता तुम्ही नॉर्मल एक्सरे, ओके. आता डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये आपण फर्स्ट कन्सॉलिडेशन बघू. पेशंट राईट अपर लोब व्हाईट दिसते सगळ्यांना. आता तुमच्याकडे पण एक्सरे असते कन्सॉलिडेशनची, आहे का कोणाकडे. इन कन्सॉलिडेशन पेशंट इज कंप्लेनिंग ऑफ द फीवर, कफ, चेस्ट पेन आणि ब्रेथ साउंड डिक्रीज ऑन द राईट साइड. Then you will do a chest X-ray. That this X-ray suggestive of right upper lobe consolidation. This right upper lobe consolidation is lobar density, air bronchogram, no significant loss of lung volume.
म्हणजे याला निमोनिया झालेला आहे. दिस इज एक्सरे, सेम कन्सल्टेशनचे एक्सरे. ठीक आहे. आता पल्मोनरी वेसल्स, हे आपण पल्मोनरी आर्टरी बघितली तर पल्मोनरी वेसल्स कंजेशन झाले म्हणजे पेशंट पल्मोनरी हायपरटेन्शन मध्ये आहे किंवा फेल्युअर मध्ये आहे. नंतर ही कार्डियाची बॉर्डर आहे ती एनलार्ज झाली त्याची, आणि त्याची दोन्ही लंग हार्ट दिसतंय ते पूर्ण मोठं झालं. आणि पल्मोनरी वेसल कंजेशन म्हणजे पेशंट ज्यावेळेस आपण हॉस्पिटल करतो बायोलेटर क्रेपिटेशन लागतात की सर क्रेपिटेशन आहे, सॅच्युरेशन कमी, तर तो पेशंट फेल्युअर मध्ये की त्याचं पाणी भरपूर चाललंय त्याच्यामुळे लंग वर झाले, तर आपण मग लॅसिक्स देऊन त्याला आपण भरपूर पाणी काढून टाकतो जिथे जे जास्त झालंय ते. ठीक आहे. दिस इज द पेशंट पूर्ण. आता हा एक्सरे बघा पूर्ण ब्लॅकिश दिसतोय. ठीक आहे. आणि इकडे कमी ब्लॅक आहे. त्याचे टेन्शन नाही म्हणजे एकदम ब्रॉन्कियल काहीतरी तिला अडकलंय, आणि अडकलंय त्याच्यामुळे काय असतं की ब्रॉन्कस मध्ये तिथून एअर जाते म्हणून तो भाग कोलॅप्स झालाय. ठीक आहे. दिस इज बच्चूचा एक्सरे. नंतर दोन्ही साईडला आपण एकाच साईडला बघितलं की डायफ्राम आहे, डायफ्रामच्या खाली एअर पाहिजे. ठीक आहे. इथं दोन्ही साईडला आहे एअर अंडर डायफ्राम, की बाबा पोटामध्ये त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती दोन्ही साईडला एअर दिसती मीन्स एअर अंडर डायफ्राम. तो ऑब्स्ट्रक्शनचा असू शकतो किंवा परफोरेशनचा सुद्धा असू शकतो. ठीक आहे. आता डिफरन्शियल एक्सरे मध्ये तुम्हाला आता नॉर्मल मध्ये जर कळले तर डिफरन्शियल एक्सरे तुम्हाला आता ह्याच्यावर दाखवतो. आता हा एक्सरे, हा इथं तुम्हाला इथं कन्सॉलिडेशन आहे. ठीक आहे. कन्सॉलिडेशन एक्सरे. ठीक आहे. सेम एक्सरे. आता हा एक्सरे कोण सांगतोय सांगा. व्हॉट इज डायग्नोसिस फॉर दिस एक्सरे? दिस इज बायपास एक्सरे. आता पेशंटचं बायपास केलंय. हेअरिंग दिसतात तुम्हाला ते हृदय आपण पूर्ण मिडॅशिनम काढतो. आताच वर बायपास झाला बघा, जस्ट पेशंट बाहेर आला तर बायपास करून आपण हार्ट पूर्ण काढतो आणि त्याला पायाच्या वेसल्स लावून चेक करतो. त्याला ऍक्च्युअली हे आपण एक्सरे मध्ये आपण हे काय आहे. नंतर हा पेशंट इंटुबेट केला. ही ट्यूब दिसती ट्रकियामधून ट्यूब टाकलेली, तर हा इंटुबेशन आहे. हे बायपास झालेलं आहे. ही जी आहे इकडून गेली तर ही काय आहे सांगा. काय आहे ना तुम्ही सेंट्रल लाईन. व्हेरी गुड. तर सेंट्रल लाईन आपण मोस्टली राईट जुगुलार, लेफ्ट जुगुलार म्हणून टाकतो किंवा सब क्लायव्हिकलच्या खालून टाकतो. ठीक आहे. आता ही जुगुलार आहे तर ही पण व्यवस्थित गेली का नाही तर ते पण आपण बघणार. आणि बाकी जे ऍसेसरी ज्याला जे लावलेलं आहे मॉनिटर वगैरे हे त्याचे मॉनिटरिंग करायचं. ठीक आहे. तुम्हाला डिफरन्शियल आतापर्यंत जेवढे नॉर्मल एक्सरे आपण बघितला तर डिफरन्शियल डायग्नोसिसचा एक्सरे सांगतो. ठीक आहे. त्याला पण आता हे कन्सल्टेशन आहे. एक्सरे हा नॉर्मल एक्सरे. आता नॉर्मल एक्सरे मध्ये ट्रकिया, लंग सगळं नॉर्मल दिसतंय, काही नाही. तर मग पेशंटच्या हिस्ट्रीनुसार आपण बघायचं. हा कोण आहे? शामराव विसर. त्याच्यामध्ये सुद्धा हा ट्रकिया सेंट्रल, आणि ह्याचं रोटेशन झालेलं आहे की हार्ट व्यवस्थित नाहीये तर पेशंटची प्लेट व्यवस्थित लावलेली नाही, जे आपण डिफरन्शियल बघितलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये परत पल्मोनरी आर्टरी हायपरटेन्शन. पल्मोनरी आर्टरी दिसती, हा हे पेशंटची लीड आहे, सेकंड लीड आहे. ठीक. दिस इज एक्सरे. दिस इज पोस्ट ट्युबरक्युलोसिस एक्सरे. सर मग तुम्ही कसं काय आता असं डायरेक्ट डायग्नोसिस सांगू शकता? हे पूर्ण फायब्रोसिस दिसतंय, हे व्हाईट दाणे, हे व्हाईट दिसते त्याच्यावर चांदणी सारखे. तर पेशंटला अगोदर टीबी होऊन गेलेला असणार आहे. टीबी झाल्यामुळे काय होतो, जसं चपातीला बुरा येतो, चपाती तेवढी खराब होऊन जाते, तसं लंग मध्ये समजा आता स्कार आहे, आता मला इथे लहानपण लागलेलं आहे, तसंच लंगला जर एकदा इजा झाली ती आयुष्यभर राहणार. तर ती ही जी आहे ते पोस्ट टीबी फायब्रोसिस म्हणजे त्या पेशंटचं फायब्रोसिस झालं. फायब्रोसिस म्हणजे एकदम कडक होऊन झालेलं. ठीक आहे. हा दिस इज अ बायलॅटरल निमोनिया. इकडे पण व्हाईट दिसतं, इकडे पण व्हाईट दिसतंय तुम्हाला. ही सेंट्रल लाईन दिसली, सेंट्रल लाईन बरोबर राईट आहे. सेंट्रल लाईन बायलॅटरल निमोनिया. ओके. हा पेशंट जो आहे डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये तुम्हाला ही डायफ्राम दिसते. ठीक आहे. डायफ्राम नॉर्मल आहे. बायलॅटरल लोअर लोब कन्सॉलिडेशन दिसतं. आता हे हार्टचा पार्ट आहे, इथं पण तुम्हाला व्हाईट दिसतंय, इथं पण व्हाईट दिसतंय. तर फक्त कन्सॉलिडेशन असण्याची शक्यता असते. ते जुने एक्सरे खूप त्याला आपण कन्सॉलिडेशन येतं. निमोथॉरॅक्सचा आहे का? हा ARDS सारखा एक्सरे पूर्ण व्हाईट झालेलं लंग. ठीक आहे. हा ARDS म्हणजे अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. पेशंटला भरभरून ब्रॉन्क आहे, दोन्ही साईडला निमोनिया आहे, सॅच्युरेशन कमी आहे, आपण त्याला व्हेंटिलेटर टाकून. ठीक आहे.
सेम हा पण बायलॅटरल कन्सॉलिडेशन दोन्ही सगळे हे व्हाईट पूर्ण झालं. दिस इज अ प्लुरल डिफ्युजन एक्सरे. ठीक आहे, निमोथॉरॅक्स और प्लुरल डिफ्युजन. ह्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मल कोणाला सांगता येईल सांगा बरं. काय दिसते व्हॉट इज दिस? हा क्या है बेटा? ICD हाँ, this is a ICD, intercostal drainage. This is patient a case of pneumothorax. Pneumothorax means air त्याच्या शरीरात आहे. तर आपल्याला इमर्जन्सी मध्ये ट्यूब टाकून आपण ती एअर बाहेर काढली किंवा इफ्युजन असणार तर ते आपण बाहेर करणार. तर pneumothorax मध्ये पूर्ण एअर दिसणार. आता वर एक पेशंट पण आहे. बेस्ट बघायचं किंवा त्यांनी राईट लेफ्ट लिहिलं असतं. राईट पेशंटने पूर्ण लंग त्याचा गेलेला आहे कन्सल्टेशन. नॉर्मल एवढं जर तुम्हाला कळलं डायग्नोसिस नाही आलं किंवा लंग मध्ये काहीतरी दिसतंय, ठीक आहे. कोणाला क्वेश्चन असतील तर विचारा. तर मी तुम्हाला विचारू सांगा. ओके चल बंद कर.